नमस्कार, मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. सध्या सर्वत्र शेती क्षेत्राच्या बाबतीत हाहाकार माजला आहे. बळीराजा चिंताक्रांत झाला आहे. पाऊस पडायला राजी नाही आणि दुष्काळात 13वा महिना म्हणावा अशा प्रकारे सध्याचा अधिकाचा महिना गेलाय आणि या अधिकाच्या महिन्यामुळे सर्वत्र शेतीचं नुकसान झालंय. अजूनही पाऊस पडत नाही. शेतकऱ्यांनी बियाणं शेतात पेरलंय. अनेक शेतकऱ्यांचं बियाणं पाखराने खाल्लंय. त्याच्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय आणि अजूनही मृग नक्षत्र सरत आलं तरीही पाऊस पडत नाही. त्यामुळे शेती प्रचंड प्रमाणावर अडचणीत आली आहे. शेतीचं कोठार, प्रामुख्याने भाताचं कोठार म्हणून जो मावळ तालुका प्रसिद्ध आहे, या मावळ तालुक्यातील शेती प्रश्नांचा ज्यांचा अभ्यास आहे असे ज्ञानेश्वर माऊली शिंदे आज आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सध्या शेतकऱ्यांना कुठल्या अडचणी आहेत आणि शेतकऱ्यांसाठी शासनाने काय करणं अपेक्षित आहे, या सर्व मुद्द्यांवर माऊली आपल्याशी बोलणार आहेत. माऊली, स्वागत आहे तुमचं. काय सांगाल, सध्या शेतीची काय परिस्थिती आहे? शेतीची आज पाऊस नाहीये. पेरण्या केल्यात, परंतु सगळ्या पाखरांनी पाखरं खाणार आणि परत दुबार पेरणी करावं लागणार. आणि शेतकऱ्यांना आता कर्जमाफी सुद्धा नाहीये. आणि आता ओम नमोचेही पैसे टाकले नाही. आणि आता कर्ज कसं घ्यावं, कर्जही पीक कर्ज मिळत नाहीये आणि मजूर मिळत नाही शेतकऱ्याला. आणि आता जर पाऊस जर पडला नाही तर अतिशय वाईट परिस्थिती होईल. शासनाने ठोस उपाययोजना करायला पाहिजे. माऊली, मी काय म्हणतो, आता दरवेळेस मृग नक्षत्र जर निघालं तर मृग नक्षत्रालाच पाऊस पडत असतो. यावेळेस अधिकाचा महिना आला. मला वाटतं आता 7-8 तारखेपासून मृग नक्षत्र निघालं. मृग नक्षत्राला पाऊस पडायला पाहिजे होता, पण आता पाऊस पडला नाही. तुमच्या इतक्या वर्षाच्या शेतीच्या सगळ्या अनुभवावर असे दिवस कधी आले होते का? आणि तुम्हाला काय वाटतं की कशामुळे झालं असेल? माझ्या आयुष्यात असे दिवस कधीच आलेले नाही. बर. आणि आताचा हा मोठा वाईट काळ आहे. म्हणजे आज जूनमध्ये गेल्या वर्षी धोधो पाऊस पडला आणि यावर्षी पाऊसच नाही. म्हणजे कसं काय, निसर्गाचा केवढा मोठा लहरीपणा आहे. आता तुम्ही म्हणाले की कर्जमाफीचा शेतकऱ्यांना अजून लाभ मिळालेला नाही, पण अलीकडच्या काळामध्ये आता एक नवीन अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने शासनाने जी कर्जमाफी केली, त्या कर्जमाफीतून शेतकऱ्यांना आता थेट लाभ मिळत नाहीये का? भात उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाहीये का? मग नाहीच मिळत ना. कसं काय? आता कर्ज माफ झालंच नाही तर दुसरं कर्ज कसं देणार तो शेतकऱ्याला? देतच नाही. 50,000 रुपयापर्यंत ते कर्ज देणार आहेत ना आता, असं काहीतरी. पीक कर्ज अजून दिलंच नाही ना. मग पीक कर्ज शासनाने कधी वाटलं पाहिजे? काय काय म्हणजे पीक कर्ज अगोदर मार्च मध्येच वाटलं पाहिजे, एप्रिल मध्येच वाटलं पाहिजे. गावागावातल्या विकास सोसायट्या आहेत, त्या विकास सोसायट्यांच्या मार्फत कर्ज प्रकरण सुरू झालेली आहेत. अशा प्रकारे त्यांचे सचिव आणि चेअरमन लोक बोलताय आणि तुम्ही म्हणताय की मार्च मध्येच वितरित करायला पाहिजे होतं. पण मग हे कशामुळे होतंय? एकतर ते दावा करतायत की आम्ही देतोय आणि तुम्ही म्हणताय आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळत नाही. याच्यात नेमकं खोटं कोण बोलतंय किंवा नेमकं कुणाचं चुकतंय? आज शासनाचं चुकतंय. शासन जर माफ वेळेवर केलं असतं, अगोदरच माफ केलं असतं मार्चला, तर एप्रिलमध्ये शेतकऱ्याला परत दुबार कर्ज घेता आलं असतं. अच्छा, म्हणजे ही झालेली कर्जमाफी लेट झालेली आहे थोडक्यात. अतिशय लेट झाली आहे, उशिरा झालेली. पण ही आता जी कर्जमाफी झालेली आहे, सध्याचे जे भात उत्पादक शेतकरी आहेत या संबंध परिसरातले, या भात उत्पादक शेतकऱ्यांची आता काय परिस्थिती आहे, काय सांगाल? अतिशय दयनीय परिस्थिती आहे. बर. पेरण्या लांबल्या आहेत आणि पेरण्या लांबून पेरण्या काहींच्या खोळंबल्या, काहींनी केल्या. दुबार पेरणीचं संकट ओढवणार आहे. परत दुबार पेरणी करावं लागणार. हो, करावं लागणार. पण समजा आता पुढं 15 पाऊस पडला आणि ज्यांनी आता पेरले त्यांचं उगवलं, तर मग त्यांच्या लावणीला त्यावेळेस वातावरण योग्य राहील का किंवा लावणीचे योग्य पाऊस असेल का, असं तुम्हाला काय वाटतं? आता पुढं पाऊस, आता जून चाललाय तरी पाऊस नाहीये. आता 7 जूनला सोसाट्याचा वारा आणि भरपूर पाऊस पडत होता. 7 जूनला पाऊस नाही. आता जवळ जून चालला तरी पाऊस नाहीये. मग शासन म्हणतंय की आम्ही शेतकऱ्यांना खतं देतो, बियाणं देतो, शेतीपूरक हत्यारे अवजारं देतो. ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीत का? कारण त्या सगळ्या शेती आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी सगळ्यांशी तुमचा एकदम जवळचा संबंध असतो. त्या अनुषंगाने सध्या कृषी अधिकारी आणि सगळी महसूल यंत्रणा शेतकऱ्यांच्या हिताचं काम करते का?
काहीच हिताचं काम करीत नाही. गेल्या वर्षी जे पंचनामे केले, दाढी गेल्या होत्या, आतापर्यंत त्याचे पैसे आले नाहीये भरपाईचे, नुकसान भरपाईचे. अजून पैसे नाही दिले? अजून पैसे नाही दिले शासनाने. किती साधारणपणे 1 हेक्टरला शासन गेल्या वर्षी किती पैसे देणार होतं शेतकऱ्यांना? जवळ 2,500 रुपये देणार होते 1 हेक्टरला. मग आता ह्या भागातले एवढे हजारो शेतकरी असतील, एकाचेही पैसे आले नाही? एकाचेच पैसे नाही आले आपल्या इथले. मग या सगळ्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांनी किंवा तुम्ही सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी शासनाला काय पत्रव्यवहार करून किंवा शासनाकडे काय मागणी आता करून आम्ही सोसायट्यांच्या किंवा जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटून याच्या विरोधात काय दाद मागितली होती का? पुष्कळ वेळेला कृषी अधिकाऱ्यांना बोललो, तहसीलदारांना बोललो, तरी काही लक्ष दिलं नाही त्यांनी. मग यावर्षी शेतकऱ्यांसाठी बियाणं, खतं जी कृषी विभागाकडनं मिळतात ती परत एकदा सुरू झालेली आहेत का, किंवा त्याचं जे वितरण आहे, कारण खतांविषयी आम्हाला असं कळतंय की ज्याचा 7/12 आधार कार्ड असेल त्यालाच फक्त खत मिळणार आहे. मग आता प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की काही ठिकाणी खंडकरी शेतकरी आहेत, म्हणजे कुळाने जमीन करणारे. आता त्यांचा 7/12 त्यांच्या नावावर नसतो, त्यांचं इतर हक्कात नाव असतं. मग अशा वेळेस आणि पुन्हा 7/12 काढायला तलाठी वेळेवर मिळतो नाही मिळतो, अशा वेळेसही हे खतवाले शेतकऱ्यांची अडवणूक करतात. अशा वेळी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? ते फारच अडवणूक करतात ह्याची. खत वेळेवर मिळतही नाही. आता खरेदी विक्री संघात खत आलं ते पण वेळेवर नाही. एक गाडी आली, अजून गाडीच नाही आली. म्हणजे काय करायचं शेतकऱ्यांनी? आणि जमिनीला, शेतीला तर सवय लावलेली आहे युरिया खत टाकायची. आता जनावर नाही, झाडं झुडपं नाहीये, काही नाहीये, कंपोस्ट खत नाहीये, सेंद्रिय खत नाही. जमिनीला काय नापीक होणार काही दिवसांनी जमीन. इतकी वाईट परिस्थिती आहे शेतकरी भागामध्ये. तुम्ही म्हणताय कंपोस्ट खतं नाहीत, झाडं झुडपं उरलेली नाहीत, जनावरं उरलेली नाही. पूर्वीच्या काळी लोक ते भाताची भाजणी वगैरे करायचे. या गोष्टी आता परंपरेने कमी झाल्यात असं वाटतंय का तुम्हाला? ते कृषी अधिकारीच म्हणतात जर भाजणी केली तर सेंद्रिय द्रव्य हे होतात, जळून जातात, म्हणून भाजणी करू नका. अच्छा, असं आहे का? हा. मग याच्यावर कृषी अधिकाऱ्यांनी काही शेतकऱ्यांना उपाय नाही सुचवलेला का? अजिबात नाही उपाय सुचवले. मग शेतकऱ्यांनी भाजणीच करायची नाही? भाजणी करायची नाही म्हणतात. सेंद्रिय द्रव्य जमिनीतले जळून जातात. समजा ठीक आहे, सेंद्रिय द्रव्य जळून जातील किंवा भाजणी करायची नाही, मग शेतीचा पोत सुधारण्यासाठी किंवा जमीन एकदम सुपीक होण्यासाठी मग काय करायला पाहिजे? कृषी अधिकाऱ्यांचा काय सल्ला आहे? परीक्षण केलं, माती परीक्षण, त्याचं वेळेवर मार्गदर्शन करीत नाहीये. अच्छा, म्हणजे माती परीक्षणाचे रिपोर्ट पण मिळत नाही? रिपोर्ट पण वेळेवर देत नाहीये, किंवा शेतावर येत नाहीये, किंवा काय या शेतीला द्यायचंय तेही देत नाहीये. ते कोणतं खत टाकायचं तेही सांगत नाही वेळेवर. महसूल विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी गेल्या वर्षी झालेली नुकसान भरपाई आणि आता सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या धान्याला पाखरं लागलेली आहेत. सगळ्यांची, बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा तक्रारी आहेत की पाखरांनी, पक्ष्यांनी आमचे धान्य पेरलेलं होतं ते खाल्ले. मग आता अशा सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे वायाला जाणार आहेत बियाण्याचे. तर याच्या संदर्भामध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी, कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे केले पाहिजेत का? तुमचं काय मत आहे याच्यावर? पंचनामे केलंच पाहिजे. कुणी पेरणी केली, कुणी नाही केली, कोणाची पेरणी वाया गेली ते बघितलंच पाहिजे ना. आणि पंचनामे जर केले, मागच्या वेळीचे पंचनामे अजून पंचनाम्याचे पैसे मिळालेत का? अजून भरपाई नाही मिळाली. किती मिळणार होती भरपाई? आणि समजा या वर्षी पंचनामे जर केले, आता समजा गाडी गेल्या, तर किती पैसे मिळाले पाहिजे या वर्षीच्या नुकसान भरपाईचे? या वर्षीचे नुकसान पाहिजे एकरी निदान 10,000 रुपये तरी द्यायला पाहिजे. एकरी 10,000 रुपये? हा, कमीत कमी. म्हणजे 40 गुंठ्याचे 10,000 रुपये मिळावेत असं म्हणायचं तुम्हाला? हो. प्रत्यक्षात एवढं नुकसान झालेलं असेल शेतकऱ्यांचं? हो. कसं काय? भरपूर झालेलं. आता बियाणं घ्यावं लागेल. अच्छा. परत पाऊस पडत परत पेरावं लागेल, लावणी. मग शेतकऱ्याला मजूर सुद्धा मिळत नाही. 700-800 रुपये रोज मागतात मजूर. अरे बापरे. मग एवढी हजेरी झाली? एवढी हजेरी झाली. भात जोडायला अक्षरशः आम्ही 700 रुपयाने गडी आणले चौकातून. मजूरच मिळत नाही, लावणीला मजूर मिळत नाही. काय काही लोक म्हणतात की एवढी सगळी भीषण परिस्थिती असताना वाडवडिलांची जमीन आहे त्याच्यामुळे शेती केली पाहिजे किंवा कसली पाहिजे. आता तुम्ही जे सांगताय ती अतिशय भीषण परिस्थिती आहे शेतीची. मग अशा भीषण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे?
आता शेतकऱ्यांनी शासनावर अवलंबून राहिलं म्हणजे बरोबर नाही आहे. निसर्गाने काहीतरी बाबा साथ दिली पाहिजे तर करता येईल, नाही तर शेतकऱ्याची परिस्थिती अवघड आहे. जमीन असून काय फायदा, त्याला अर्थसहाय्य नाही आहे आणि शिवाय मजूर पण मिळत नाही आहे. आणि पीक केलं कसंही शेतकऱ्यांनी केलं तर शेतीमाल नेला बाजारात तर त्याचा अधिकार नाही ना ठरवायला किंवा विक्रीचा अधिकार नाही, ठरवायचा हा मूल्य ठरवायचा अधिकार. मूल्य ठरवायचा अधिकार नाहीये. उत्पादन खर्च होतो त्याच्या कमी हे मिळतं. आता काय काय खाजगी कंपन्या भाताचं बियाणं 32 रुपये ते 30 म्हणजे भाताची साळ हा 32 रुपये ते 30 रुपये किलोने घेतात हा. आणि काय व्यापारी 28 रुपये किंवा 30 रुपये किलोने घेतात. हो, काय मग ही तफावत कशी काय, म्हणजे याच्यात नेमकं काय असू शकतं, तुम्हाला काय वाटते? याच्यात म्हणजे मोठे व्यापारी आहे ना ते एकदम खाल्ल्या भावाने घेतात आणि कमी भावाने घेतात, चोळून बघतात आणि कसा आहे, तुकडा आहे का काय आहे हे बघतात आणि घेतात. मग सध्या जी परिस्थिती आहे सगळ्या परिसरामध्ये, या हा सगळ्या भात शेतीचं वाटोळ झालंय, पक्ष्यांनी खाल्लेले आहेत, शेतकरी हवालदिल झालाय आणि आबाळाकडे डोळे लावून डोळे बसलाय. लावून बसलाय, प्रतीक्षा करतोय. अशा वेळी ज्यांचं नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना शासनाने काय मदत करावी, तुम्हाला काय वाटते शेतकरी म्हणून? शासनाने ठोस मदत केली पाहिजे शेतकऱ्याला. तरी काय ठोस म्हणजे नेमकं काय केलं ठोस पाहिजे? म्हणजे एकरी नुकसान भरपाई दिली पाहिजे. एकरी नुकसान भरपाई दिली हो पाहिजे. हो हो. आणि अजून काय करायला पाहिजे? अजून आता काय करणार काय करू शकत नाही शासन, कारण निसर्ग असा आहे, सगळ्यांना देशाचा अर्थशास्त्र त्याच्यावर अवलंबून आहे. पाऊस नाही पडला तर पाऊस महत्वाचा आहे ना. बरोबर आहे. पावसाचं संकट मोठं आहे. काय अंदाज वाटतो तुम्हाला, अजून किती दिवसांनी पाऊस पडेल किंवा पडणारच नाही? काय पाऊस सांगता आता तुम्ही? अशी परिस्थिती कधी होती का यापूर्वी? नव्हती, अशी परिस्थिती कधी नव्हती. आता म्हणतात की 2 जुलैला पाऊस पडणार, म्हणजे किती अवघड आहे. बापरे, एक जून महिना गेला गेला सगळा, एक जून महिना गेला गेला. सगळा, मग 1 महिना जून गेला सगळा. मग काय करायचं शेतकऱ्यांनी? आणि जुलैमध्ये लावण्या होतात. जुलैमध्ये लावणं होतं. लावण्या भात पिकाला राब यायला 22 दिवस तरी लागतात ना. मग पाऊस पडणार कधी, परत उगवणार कधी, 22 दिवस होणार कधी, आणि लावणी लायक होणार कधी. मग तुमच्या सगळ्यांच्या लावण्या यंदा 15 ऑगस्ट नंतर होत की काय? हा, अवघड आहे ना. हे होते शेतीच्या प्रश्नाचे अभ्यास असणारे आणि जाण असणारे एक शेतकरी ज्ञानेश्वर उर्फ माऊली शिंदे यांच्यासोबत आपण शेतीविषयक अजून एक गप्पा मारणार आहोत. सुभाष भांडे सोबत पाहत राहा फक्त मावळ न्यूज. धन्यवाद.